नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा, तुमचा लाडका कार्यक्रम, तुमच्या तुकडवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, दिवाळी सुरू आहे. सगळ्यांना दिवाळीच्या हास्यमय शुभेच्छा देत सुरुवात करतो आजच्या भागाला. आणि पाहुण्यांचं स्वागत करूयात. जोरदार टाळ्या टीम सूर्यवंशीसाठी. सर, तुम्ही शेफ होतात हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. मग शेफ म्हणजे ते शेफ नाही, तसेवाले नाही. हां. ते असतात ना ते लहान, त्याच्यामध्ये फक्त चायनीज समोसा, जलेबी, भटुरे छोले, हे सगळं ते अच्छा. स्वतः सर्व करायचं आणि तिकडेच लोक येऊन बसायचं. आणि ते म्हणजे मोठं शेफ नाही, हां, ते लहानचं ते असतात ना. बरोबर. ते काय म्हणतात, रेडी रेकडी म्हणतो आपण तसं. रेकडी म्हणतात त्याला. पण हे कुठे करायचं सर त्या काळात तुम्ही? बँकॉकला. हो, मग ही सुरुवात होती तुमची करिअरची? हा, म्हणजे दॅट वॉज द टाइम आय स्टार्टेड अर्निंग मनी at the age of 14. आणि मग इकडे कसं काय, या इंडस्ट्रीशी कनेक्शन कसं झालं? माझे मेकअप मॅन इकडे आहे का? हा, बसले ना. दादा आहे का? या ना काका, या. तर आय एम टॉकिंग अबाउट 1989. मी स्ट्रगल करत होतो आणि नटराज स्टुडिओला गेलो होतो. तिकडे माझे फोटो घेऊन गेलो होतो. बाय द वे, आय मस्ट टेल यू, मी दादांचा फोटोशूट पण केलंय. हो. आणि घेऊन आलो होतो घरी. जेव्हा मी जय सेठ म्हणून होता फोटोग्राफर, त्याचा असिस्टंट होतो मी. आणि दादांचे मी फोटो घेतले आणि दादाला दाखवायला गेलो पण होतो. घरी पण आलो होतो. घरी आलो होतो. नाही, घरी नाही, सेटवर आलो होतो. शशीलाल नायरची शूटिंग होती. लोखंडवाला सेट लावलं होतं अंगार फिल्म मध्ये. तेव्हा आलो होतो मी आपल्याला दाखवायला, मला फोटो दाखवायला आलो. हा, मग त्याच्यानंतर मी स्वतःची पण फोटो काढले आणि सगळ्यांना दाखवायचं. तर नटराज स्टुडिओला गेलो होतो. तिकडे मला दादा भेटले. दादा प्रमोद चक्रवर्तीजीचे कंपनीचे मेकअप मॅन होते. तर त्यांना मी फोटो दाखवले. ते यांनी फोटो बघितलं आणि सांग, बैठो तुम इधर. मैं बैठ गया फिर. और फिर दादा अपना मेरा फोटो लेके गए और प्रमोद चक्रवर्तीला दाखवलं. तर 5 मिनिटात मला आतमध्ये बोलवलं आणि दादानी प्रमोद चक्रवर्तीजीनी मला बघितलं आणि सांगितलं, आपका फोटो बहुत अच्छा है. आणि मला एक चेक दिलं 5,000 रुपयाचं आणि मला सांगितलं, मी तुझ्याबरोबर 3 फिल्म बनवणार. आणि मला ते माझी पहिली फिल्म होती आणि ते दादामुळे होती. आणि आता 30 वर्ष झाले दादा माझ्या बरोबर नेहमी असतात. 32 वर्षे. आणि दादांचा मी सांगतो, दादा म्हणजे सर्वात म्हणजे ओल्डेस्ट मेकअप मॅन आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये. ह्याने पृथ्वीराज कपूरचा पण मेकअप केला. दादा भगवान से 2 साल छोटे. नाव काय सर? नरेंद्र दादा. नरेंद्र दादांसाठी जोरदार टाळ्या. सर, क्या बताएंगे सर के बारे में? थैंक यू. कुछ तो बताइए. वो पहला दिन जैसे सर ने बताया, आपको कैसे लगा था पहली बार जब आपने इनको देखा था? ये मेरे सामने फोटो लेके आए. हाँ. तो इन्होंने कहा, आपके यहाँ हीरो हीरोइन. अच्छा, मैं दे दो. हाँ, बोलो अभी. आपके यहाँ हीरो हीरोइन चाहिए. मैं बोला हाँ यार, मैं भी यही टेंशन में बैठा. और दादा ने मेरे ऊपर डाला. बोलते, हीरो हीरोइन तू ढूंढ के ला. हाँ. मैं बोला, सर मैं मेकअप मैन हूँ, मैं कहाँ से ढूंढ के लाऊं? बोलता, नहीं, तुम लोगों का निगाह अच्छा होता है, फेस रीडिंग अच्छा होता है. वो देख के कहीं से भी ढूंढ के ला. ये आते हुए मेरे को देखे तो मैं बोला, आप किसके लिए आए इधर? बोलता, नहीं, मैंने सुना है आपके यहाँ हीरो चाहिए कोई नया. मैं बोला, फोटो दिखाओ. फोटो देखा, पीपल के पास इनको बिठा दिया. मैं बोला, आप बैठो, मैं दादा को बता के आता हूँ. मैं बोला, लुक तो बहुत अच्छा है, अमिताभ बच्चन टाइप लग रहे हैं. अच्छा हाइट है, हो. मैं बोला, क्या क्या आता है आपको? बोलते, पंजाबी डांस आता है, कंफू कराटे आता है. मैं बोला, कंफू कराटे पक्का? बोलता, सर बहुत अच्छा. मैं बोला, फिर आपका काम हो गया, आप हीरो हो गए.
इन्होंने बोला सर क्यों मजाक कर रहे हैं, मैं साल से घूम रहा हूँ, कोई ऑफिस में भी नहीं ले रहा है। मैं बोला आज आप हीरो हो गए, मेरे दिल से निकला। मैं बोला आज आप हीरो हो गए। अंदर गया, दादा को दिखाया, दादा ने अपनी मिसेज को फोन किया, एक पंजाबी लड़का मिला, बोलता साइन कर लो। ये कहानी है इनका, तब से हम साथ में हैं। कौन सी पिक्चर? दीदार 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 हाँ, दीदार पिक्चर पहला, राइट दादा, और साथ में करिश्मा कपूर। वाह क्या बात. सर इसमें भी एक कहानी थी, पहले नगमा साहिब ते थांबणार नाही हं. खरंच सांगतोय. दादा थांबणार नाही. ओके दादा, जोरदार ताली आहे दादा केली. ओके दादा. एक मिनिट एक मिनिट फक्त. ते म्हणाले की खरं आहे, पण मेकअप आर्टिस्ट असतील किंवा कॅमेरामॅन असतील त्यांची नजर चांगली. मी पण एक किस्सा नेहमी सांगतो की इकडे एक कॅमेरामॅन होते, त्यांनी मला तसं सांगितलं होतं. माझ्याकडे बघून तुम्हाला काय असं वाटतं की होईल म्हणून? कधी हिरो होऊ शकतो, हो सकता हूं क्या मैं? फोटो है मेरा 100%. बोल दिया, खत्म हो गया. बोल दिया तो हो गया सर. 100%. तालियां. यस. ओके दादा, झालं बाबा, आपलं काम झालं सर. पकडो दादा को. अरे इन्होंने पूरा पोल खोल दे. नाही, पण अक्षय सरांचा पण हा मोठेपण आहे की त्यांच्या बरोबरचं त्यांचं ते रिलेशन त्यांनी आपल्याला दाखवलं स्टेजवरती. एकदा जोरदार टाळ्या ह्या दोघांसाठी पण. बोलता बोलता अजून एक गोष्ट सरांचं बोलण्यात आली हा की 30 वर्ष ते दोघे एकत्र आहेत, 32 वर्ष एकत्र हो. आहेत आणि 150 सिनेमे केले असं सर म्हणले. हो. म्हणजे ऍव्हरेज 5 सिनेमे तर कुठे गेलेच नाहीत वर्षाला. नाही सर. 30 वर्ष सातत्याने 5 सिनेमे करत राहणं आणि त्याची कन्सिस्टन्सी राखणं ही किती मोठी गोष्ट आहे आजच्या जगात. क्या बात आहे. क्या बात. वर्षाला किती करता सर तुम्ही सिनेमा? अंदाज असं. आता मी करतो 4-5. आता OTT आला मग 7 करतो मी. वर्षाला 7-8 म्हणजे बापरे बाप. तुम्हाला सर ना एक गिफ्ट द्यायचंय मला आज. द्या की. एक वेगळं कॅलेंडर आणलं सर, स्पेशल अक्षय कुमार साठी छापलं आम्ही हवायोध्येमध्ये. बरं. हे घेऊन या रे, घेऊन या. हे स्पेशली मी छापून घेतलंय. ऍक्च्युली ह्या माणसाला आपल्या महिन्याला किती दिवस असतात? 30 नाहीत पुरत, मग आम्ही 60 दिवसाचं एक कॅलेंडर केलेलं आहे. महिन्याला 60 आहे सर, पाहिजे तेवढं तारखा देऊ. बरं, थँक्यू. Yes. थँक्यू व्हेरी मच. आता या नवीन तारखा तुम्ही अक्षय सरांच्या घेऊ शकता. उत्तम. महिन्याला 60 त्याच्यामध्ये डेट्स ठेवलेले आहेत सर आपण. खरंच 60 आहे रे. हा सर. हे जगातलं पहिलं कॅलेंडर असं आम्ही छापलंय. आता जानेवारी जवळ आला, तुम्ही घेऊ शकता. पण आपल्याला काय उपयोग नाही, आपल्याला 30 दिवसातच काम मिळत नाही. त्याच्यामुळे 60 तर फारच होतील आपल्याला. तर मंडळी, दिवाळी म्हटलं की सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि या सुट्टीत काही जण बाहेर फिरायला जायचा सुद्धा प्लॅन करतात. आता आपण जाणार आहोत अशाच एका घरात जिथे एक नवरा प्लॅन करतोय बायको बरोबर कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आणि त्याच वेळेला त्याची सासू रुसून आलीये. बघूयात मग आता सासूच्या रुसण्याचं कारण काय आहे आणि मग हा दिवाळीतला प्लॅन सक्सेसफुल होतोय की चौपट होतोय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, योगेश शिरसाट, सागर कारंडे आणि भाऊ कदम. वाह 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 बाई वाह बाई, ते घ्या ना पिकल्या पानाचा. पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. काय काय बोलायला लागलाय तुम्ही? फरमाईश कसली करताय फरमाईश? सॉरी बस नाही इथं, बस इथं बस. हे बघ, दिवाळी झाल्यानंतर आपण जायचं.
अय्या कुठं कुठं जायचं? अगं तू म्हणतीस ना मला कुठं नेत नाही, मला कुठं नेत नाही. आता 10 दिवसासाठी डायरेक्ट मालदीव. 10 दिवस? हा मग अहो पण 10 दिवस माळशेज घाटात आपण काय करणार आहे सांगा बरं. माळशेच नाही ग, अगं मालदीव मालदीव. तुझंही बरोबर आहे म्हणा. मुमरान दिवाच्या पुढेही कधी गेलीच नाही. गप्प सांगू टोमणे मारू नका. अगं टोमणा नाही ग, जा चहा घेऊन ये. हा नाही नाही चहा बी काय नाही हो. का? दिवाळीचा फराळ केलाय तो आधी खावा. दिवाळीचा फराळ, वा 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 वा. आण लवकर आण. घ्या. वा 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 वा. हे चकलीचा कलर काही वेगळाच वाटतोय. हा? एवढ्या लख्ख प्रकाशात पहिल्यांदाच तुम्ही चकली बघताय ना. आणि लक्षात घ्या ही चकली आहे, चकना नाही बरं. अरे मग काय मजा आहे. नाही नाही, तुझ्या हातचा फराळ खाण्यात वेगळीच मजा आहे असं म्हणजे. खावा खावा खावा. वा वा. लाडू 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 माल. कसा झालाय लाडू? कसा झालाय लाडू? कडक. थँक्यू बरं. थँक्यू. जाऊ दे, दगड घेऊन ये, लाडू फोडून खातो. हे बघा काय करा माहितीये का, तो लाडू आहे तो ग्लासामध्ये भिजत घाला, तोवर दुसरा फराळ खावा, तोपर्यंत लाडू मऊ होतो, मग खायचा लाडू. ही लाडू मऊ करण्याची प्रोसिजर मला माहितच नव्हती. बघ राकेट उडवला लागली पण पोर. बघ दारात कोणीतरी दिवाळी मागायला आलंय, बघ जा. नाही व आवाज ओळखीचा वाटतोय मला. आया मामी, ओ मामी. हे बघा सांभाळा स्वतःला. अहो तुम्हीच तुमच्याकडे लक्ष द्यायचं. आता कोण आहे दुसरं बघायला? तुम्हीच असं करायला लागला तर आम्ही काय करायचं? हा बॉडी उचलू का? काय पण काय मग काय मेलंय का कोणी घरात? काय चाललंय हिचं? हो मामी. मेलय मेलय माझं काळीच मेलं. हो हो RIP. तुम्ही का बसावं? आई उठ ये इकडे तू. ये इकडे बस इथं. आय आय रडू नकोस की ग. काय झालंय सांग की. अगं तुझा बाप्पा. अहो पप्पा असं कसं सोडून गेला लेकीला तुम्ही? असं सणासुदीलाच निघून गेला पप्पा. अहो माझ्या हातचं लाडू तरी खाऊन जायचं पप्पा. नाही त्यांनी लाडू खाल्ला असतं तर गेलेच असते ते. गमासा अगं गेला नाही तुझा बा. 4 जणांना पोचवल्याशिवाय जाणार नाही त्यो. अगं मग तू का रडती असती तरी सांग की. आय तुझा बाप माझ्याशी भांडला. अहो मामी हे बघा भांड्याला भांड लागलं की टनटन असा आवाज होतो. मी पाणी आणू का तुझ्यासाठी? नुसतंच पाण्यात जहर टाक आणि दे मला प्याला. 15 मिनिटं थांबा मी आलोच. तुम्ही का बसवून लगेच जहर आणाय निघाला आयला माझ्या? अगं तसं नाही, त्या टपरीवर जाऊन येतो. पानपट्टीवर जाणार असेल ना तर माझ्यासाठी चुना घेऊन पायाला बियागा पडल्यात ते माझ्या, त्यात भरायचाय चुना. अरे तसलं काही करू नका तुम्ही. होय आहे तसलं काय सुद्धा करू नको. आपल्याकडे मलम आहे, मी लावून देते तुला. हे माझी बाय माझी साधी गुणाची ग पोरगी. आता मी इथं आहे तोपर्यंत करशील का माझं? नाही तर तिथं कोण आहे मला बघायला? हे इथं हाय म्हणजे
होय आई ही ताई माझी नवऱ्याचं घरच सोडून आलो मी माझ्या लेकीकडे राहायला. नाही कसं आहे ना मामी, साधारण कसं आहे, मुलीचं भांडण झालं ना तर मुलगी जाते माहेरी. इथं उलट झाले, इथं सासू चाललेली एकीकडे. तुम्ही जरा गप असता का नाही हो? आय तू अजिबात काळजी करू नको. मी तुझी लेख आहे अजून, अजिबात काळजी करू नकोस तू. अगे असं काय करते, आपल्याला जायचं नाही मालदीवला. जाऊय बापू, तुमची पिकनिक वायाला नाही जाऊ देणार मी. अगं पण असं काय करते आई, तुला असं घरात ठेवायचं ना आम्ही जायचं, बरोबर दिसतंय का ती? नाही ग पोरी, अगं एकटी कशी जाशील तू? मी पण येते तुमच्या बरोबर. चालतंय आई. माझ्या आईचं पण बुकिंग करून टाका तुम्ही. त्याचं डोकं फिरलंय का? काय बुकिंग करून टाका, 21,000 भाडं आहे हॉटेलचं. हा नाही 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 जाऊ बापू, तुम्ही काळजी करू नका अजिबात. काय 21,000 म्हणजे लय होतात का नाही? मग तुम्ही एक काम करा, तुमच्याच रूम मध्ये मला कुठेतरी कोपऱ्यात अशी एखादी गोदडी टाकून द्या. काय बोलताय तुम्ही, कळतं का तुम्हाला? तुम्ही का बसव जरा. माझ्या आईपेक्षा तुमचं 22,000 महत्वाचं येते का? माझ्या आईचं पण बुकिंग करा. अरे कोणाचं बुकिंग चाललंय? नमस्कार. नमस्कार. अरे देवा, या होतं सहितच आहे का? बरोबर आहे म्हणा, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. हा मी सरडा आणि तुम्ही कोण? शामरुख. आहेच मी शामरूप. अरे पस्तावलो, हिच्याशी लग्न करून पस्तावलो. अहो जाऊ दे ना मामा. अरे काय जाऊ दे म्हणतो तू मध्ये मध्ये? हा अरे हिच्याशी लग्न केलं म्हणून अशी पोरगी झाली, म्हणून या बावळट माणसाच्या काळात मारावं लागली मला. हो काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही एकाच वाटत दोघांचा अपमान केला. हा आणि माझा अपमान झाला त्याचं काय? हे बघा, तुम्हाला आधीच सांगते, हा माणूस माझ्या डोळ्यासमोर नको. मी आता माझ्या लेकी बरोबरच राहणार आहे इथं. तुझी लेक आहे माझी काय चुलती का ती? मी पण माझ्या लेकी सोबतच राहणार आहे. अरे काय चाललंय तुमचं? सणासुदीला आपापल्या घरात मारा ना. काय म्हणजे आपापल्या घरात सण साजरा करा ना. इथं काय कशाचा सण? ही घरात असल्यावर कशाची दिवाळी? 12 महिने शिमगत असतो आमच्या घरात नुसत्या बोंबा. बोंबा? बोंबा कोण मारतंय सांगा की जरा. अरे मीच मारणार बोंबा, आहे का दुसरा? तुम्हाला सांगतो, हिच्या शंकरपाळ्यामुळे दात पडला माझा इकडचा. काय सांगताय? अहो नाही म्हणायचं ना. नाहीच म्हणलो होतो, मग आणि पट्ट आणली म्हणून दात पडला. तुम्ही गप बसा, शांत व्हा सगळ्यांनी. आई बस तू. काय बस? तू बस तू. पप्पा तुम्ही बसून घ्या. बसून घ्या तुम्ही. बसतो. ए ते कसं? आता असू दे, तुम्ही सगळ्यांनी फराळ करून घ्या. आलाय तर फराळ करून घ्या दिवाळीचा. आणि तुम्ही लाडू खाताय ना? नाही कुठं म्हणतोय, दात पाडून घ्यायचे का मला? वा वा वा, याला म्हणता फराळ. हा 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 हा. पोरी एक लाडू सोडले तर बाकी फराळ मस्त झालाय बरं का? हो मामांजी, फक्त लाडूच तिने बनवलेत, बाकी सगळं रेडीमेड आणलाय. तुम्ही का बसव जरा. पप्पा तुम्ही खावा. हिचा थोबड पाहिलं ना, अन्नच गोड लागत नाही. नाहीच थांबणार आहे तुमच्या थोबाडासमोर. तुमचं थोबाड. आम्ही जाणार आहे आता पिकनिकला मालेगावला. हो सासूबाई, मालेगाव नाही, मालदीव. हा तेच ते. काय मालदीवला चालले तुम्ही? मालदीवला असा भंगार माल घेऊन चालले तुम्ही? मी काय म्हणतो, आता तुम्ही दोघं आलाच आहात, तर तुम्ही थांबा इथं, आम्ही जाऊन येतो मालदीवला. मी हा हिच्या सोबत? अरे मी एक वेळ बिबट्या सोबत राहीन, पण हिच्या सोबत नाही राहणार. मी एक वेळ कुणाबरोबर पण राहील, पण या गाढवा सोबत नाही राहणार. मी गाढव? हो गाढव आवडतो तुला, म्हणून तू दिवसभर एकच असती ना, अशी करत असती. सेम गाढव. नाही आवाज सेम गाढव तर त्यांच्याशी भांडत बसलाय, लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. चला आपल्याला जायचं नाही का नाही? चला बॅगा भरा. चला. तू घेऊन आहे ना, जाऊ द्या मालदीवला. आपण दोघं गोव्याला जाऊ, तिकडचं बुकिंग करा. काय बोलताय तुम्ही? तुमच्या नवरा बघायच्या भांडणात आमची कशाला ताटातूट करताय तुम्ही? नाही गोव्याला बायको कशाला पाहिजे? शिकारीला जाताना कोणी घरून बोकड मारून येतं का? काय उदाहरण देतय म्हातार? त्या बापाला समजाव जरा. आता काय त्याच मी समजून सांगू मी? अहो तुम्हीच करा ना काहीतरी. आपण सगळी मिळून कुठेतरी जाऊया. आपण मसनात जाऊया, 4 त्रिड्या मागवतो. काय बाबा बोलत
बोलत असता तुम्ही? माझी माणसं आली की तुमच्या डोळ्यात खुपत्यातच कायम. माझी माहेरची माणसं आली की सारखं घालून पाडून बोलायचं. तुमची आई येते इकडं, मी त्यासनी काय बोलते का? हे बघ, माझी आई नवऱ्याशी भांडून माझ्या घरी येत नाही. तुमच्या आईला जर नवऱ्यावर भांडायचं झालं तर तिला वर जायला लागल की. तू माझ्या आईला वरच पाठव. ऐका ऐका, भांडू नका. हे संस्कार केले मी तुझ्यावर. हा चल सॉरी म्हण. थिएटर माझं, सॉरी स्वेटर नाही सॉरी म्हण. म्हणणार नाही. हे असंच हे संस्कार आहे आईचे. नवऱ्याला काडीची किंमतच नाही हो. बघा ना, म्हणून म्हणतो जावाई बापू, आपण जाऊ गोव्याला अज्ञातवासात. यांना जाऊ दे तिकडं. तुम्ही जरा गप्प बसाव. तुम्ही सगळीच गप्प बसा आता. मला सांगा, हे भांडण नेमकं झालंय कशामुळे? काय 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 सांगू मी, काय काय सांगू. या माणसाचं बाहेर लफड आहे. यांचं लपड बघा आता तुम्हीच. अहो, पत्त्यात कधी यांना राणी मिळत नाही, हे काय लपड करणार? मला सांगा, तुमच्या खिशात मला रुमाल सापडला. अरे बावळट, रुमाल ठेवणं का गुन्हा आहे का? माझाच रुमाल होता तो. नाही नाही, ठेवा की रुमाल. मी कुठं नाही म्हणते, पण गुलाबी गुलाबी रुमाल कुठून आला? जावई बापू, हा, हिची साडी आणि माझा रुमाल एकत्र भिजत घातल्यावर हिच्या साडीचा कलर माझ्या रुमाला लागल्यावर तो गुलाबी नाही होणार का? असं कसं काय कलर लागला काय? अरे हिच्या भावानं, म्हणजे तुझ्या मामानं हिला साडी घेतली होती ना भाऊबीजीला, त्याचा कलर लागला तो. हा बोला बोला, माझ्या घरच्यांना बोला. म्हणजे माझ्या भावानं हलक्यातली साडी घेतली आहे का नाही? आणि तुमचं काय हो, तुमच्या बहिणीच्या पोरीच्या लग्नात मला साडी दिली. अरे गाडी धुवायच्या लायकीची नव्हती साडी. जावई बापू, केरळ बिरळचं तरी बुकिंग करा माझं. मला अज्ञातवासात जायचंय. थांबा हो तुम्ही. काय सारखे सारखं अज्ञातवास? नाही नाही, बघितलं का, बघितलं माझ्यापासून सुटायची केवढी घाई लागली आहे यासनी. अहो नक्की नक्की यांचं बाहेर लपड आहे. अरे काय चाललंय तुमचं मामा मामी? किती संशय घेता? अरे संसार हा रोपट्यासारखा असतो, त्याला विश्वासाचं खतपाणी घालायला पाहिजे. कळलं का? एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे. खरं आहे, असं संशय घेणं चांगलं नाही ग. नीट राहावा की. अगं सगळंच नवरं सारखं नसते ती ग. हा तर तू म्हणतीस तर नाही घेत संशय. खरंच आहे, नीट राहावा ग पप्पा मम्मी तुम्ही. बरं चला, अहो ऐका की, आता सगळीच्या सगळी मिळून आपण मस्तपैकी 3-4 दिवसासाठी लांब कुठं तरी माथेरान बिथेरानला जाऊया. अरे पण मी मोठी बॅग आणलीच नाही. बाया, कुठलं ही घेऊ का बॅग? नको नको, ती नको, ती ह्यांच्या टूरची बॅग आहे. असं होय. दुसरं काय बाबा, काय काय ठेवले? अरे हे काय आहे? बाया, सोन्याची चेन. अगं तुझ्यासाठी घेतली होती मी. मला का दिली नाही मग? सरप्राईज. हा पण ह्याच्यावर तर ए लिहिलंय. हिचं नाव मनीषा आहे. ते मी तिला लाडानं ए मनीषा असं म्हणतो. बर बर. खरंच का? हा मग खोटं बोलतो का मी? अगं तू हा फोटो पण हिच्यासाठीच आणला होता का तुम्ही? हॅलो, एक तिकीट बुक करा गोव्याचा अज्ञातवासच. 2 करा, 2 मला यायचं. हा 2. कायम मला फसवा तुमचं तांगडच तुमच्या तर जॅकी सर तुमच्याकडे आता येणार आहे. खरं तर यांची सुरुवात कशी झाली ती ऐकली. तुमची पण सुरुवात फार इंटरेस्टिंग आहे सुभाषजींच्या बरोबरची. तुमची कास्टिंग फार इंटरेस्टिंग आहे. काय सांगाल त्याबद्दल? रोडवर होतं, कोणी बघितलं आणि बोलला काय करतायत? काय नाही, ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आहेत. तो मला विचारला की मॉडेलिंग करायचं मला म्हणजे काय? बोला तुमचा फोटो काढणार आणि तुम्हाला पैसे देणार. बोला वा, माझा फोटो काढणार मला पैसे देणार? बोला हो. माझं पण हेच आहे. तो ऐड करते रहा. सुभाष एक दिन देव साहब ने देख लिया तो देव साहब ने रोल दे दिया. पहिला मला दिलं की सेकंड लीड आहे, जॅकी तुम्हारे लिए एक रोल आहे, सेकंड लीड आहे. सेकंड लीड में बोला हो ऑब्विसली देव साहब हिरो आहेत, मी सेकंड लीडच होणार. मला काही म्हणजे इतकं म्हणजे सुनील होता माझं बरोबर, सुनील त्यांचा मुलं. तो बोला हो तुला एक फिल्म डन. आफ्टर 15 days मला परत बोलवलं की ते सेकंड लीड आता मिठून दाला दिले, तुम्हाला मी सेकंड विलनचा रोल देतोय. म्हणजे डिमोशन 15 दिन में. हिरो से डिमोशन झालं विलन, इतकं फास्ट. पण मला करायचं होतं की देवसाहेबचा फॅन होतो मी आणि गेलो मी.
आणि पुढं नंतर बघितलं नाही. देवसाहेब ब्लेसिंग दिलं, देवनी ब्लेसिंग दिलं देवसाहेबनी, आणि सुभाषजी बोलले की त्यांना पण एक हिरो हवा होता. ते काय मॉडेलिंगचा माझा फोटो बघितला कुठे, बोला हेच हवा आहे मला, आणि मला बोलवलं, बोला हिरोचा रोल आहे करणार का? मी बोला मी आता विलन सेकंड लीड चमचाचा रोल केलाय, तुम्ही मला हिरो घेतायत. बोला हां काही हरकत नाही, कोणी बघितलं नाही, मी तुम्हाला हिरो बनवतो. आणि हिरो मतलब सोचा नहीं और पूरा खिलाया उसने हाथ से कि भाई ये कर वो कर, आज तक वही कर रहा हूँ. डायरेक्टर लोग का दिमाग खराब हो जाता है संभालते. रोहित सर, तुम्हाला तर ही परंपरा वडिलांकडून मिळालेली आहे, ऍक्शन असेल किंवा काय. त्यावेळेला जेव्हा शेट्टी साहेब तुमचे वडील काम करत होते, तुम्हाला आठवतंय त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा तुम्ही सेटवर गेला होतात किंवा त्यांच्या बरोबरची तुमची केमिस्ट्री? फिल्मचं नाव नाही माहित मला. हिरो अमितजी होते, अमिताभ बच्चन. आणि अमितजी ते टॉल मीन्स 6 फीट 2 इंच 3 इंच, पण थिन, ही वॉज व्हेरी थिन, पतले होते. आणि जे फायटर होते म्हणजे माझ्या डॅडचे फायटर, ते मतलब they were like all well built 6 feet, and full day I was शूट पे था, तो I was seeing कि अमित जी सबको मार रहे, सब गिर रहे. लॉजिकली करेक्ट नहीं लग रहा था. शाम को घर आ रहे थे तो मैं डर के पूछ लिया कि मतलब अमित अंकल ऐसा पतले हैं लेकिन वो सबको मार रहे हैं, सो पॉसिबल है क्या? सो ही वॉज ड्राइविंग एंड मेरे को ऐसा लुक दिया और मेरे को बोला कि वो हीरो है, हीरो कुछ भी कर सकता है. तो अपना हीरो भी फिर हेलीकॉप्टर पे लटकेगा ही ना. क्या बात है, क्या बात. मंडळी, क्रिकेट कुणाला आवडत नाही? सध्या सगळीकडे क्रिकेटचे वारे वाहत आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की क्रिकेटचा मीच सगळ्यात जास्त चाहता आहे किंवा मीच जास्त जाणता आहे. बरेच असे फॅन्स असतात जे क्रिकेट बघायला बसले की थोडे अंधश्रद्धाळू होतात. अशाच एका फॅनला आपण भेटणार आहोत जो क्रिकेटबद्दल प्रचंड वेडा आहे, आणि बघूया त्याच्या या वेडेपणामुळे कुटुंबाला काय त्रास होतोय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत स्नेहल शिदम, प्रवीण तिखे, अंकुर वाडवे आणि भारत गणेशपुरे. वा, माझ्यासाठी नवीन बॅट, पण जरा मोठी आहे, काय हरकत नाही, अल्टर करून घेतो थोडी. काही पॅन्ट आहे अल्टर करायला? हा, बॅट माझ्यासाठी आली, अजिबात हात लावायचा नाही, लक्षात ठेव. तुम्हाला कशाला बॅट? कसं म्हणजे आज मॅच आहे ना इंडियाची, मग असं बॅट बीट घेऊन बसलं की नाही तर असं वाटतं एकदम असं लाईव्ह स्टेडियम वरती आहे. आज असं वाटतं आपणच खेळून राहिलो काय. जर टीव्हीवर 2 बायका फजित्या आहे का पिक्चर असता तर तुम्ही काय माझी सवत घेऊन आला असता घरात? एवढं कुठं माझं नशीब. काय म्हणले? रिमोट कुठे आहे म्हटलं, रिमोट कुठे आहे, रिमोट दे ना. अरे मॅच टाइम झाला, अरे रिमोट दे ना, रिमोट. प्रत्येक वेळेस असा रिमोट खाली ठेवला पाहिजे का? रिमोट शोधा, रिमोट दिसत नाही, बसल्यावर ऑटोमॅटिक टीव्ही लागते. काय बोला. यस, come on boys, come on. Yes, चौका, शाबास. काय करू तू, काय करू आता? मी काहीच नाही, मी फक्त बॅटकडे पाहता. फक्त पात्रा बॅटकडे पात्रा, तू त्या बॅटकडे पाहता चौका लागला. पात्रा किती वेळ पाहतो बॅटकड? अहो बाबा, एवढा वेळ जर मी शेजारच्या पिंकीकडे पाहिला असतं ती पटली असती मला. तुमची गोष्ट नाही पटली म्हणलं, मी नाही पाठवून त्याच्याकडे. नकोच बघूस तू, नकोच बघूस. अहो बॅटकडे बघायला काय वेळ आहे का तो? तू अभ्यास कर रे. तुम्हाला चहा आणू का? हा, मी नुसतं चहाचं नाव काढलं तर धवनले का रनआउट होता वाचला. चहा पिलो असतो तो विकेटच दिली असती त्याची. बरोबर खेळ रे बाबा, बरोबर खेळ. येस कम ऑन. चौका, शाबास. अरे काय करायला तू? तोंड होते. तोंड उतरा. येस, चक्का. दुसरा. काय केलं?
नळ बंद केला. नळ बंद केला. का केला नळ बंद? म्हणजे विकेट पडली तिकडे. विकेट पडली तिकडे. मॅटच का तू कशाला केला नळ बंद? अहो असं तोंड उतरायला काय हरकत आहे? काय प्रॉब्लेम होता तोंड उतरायला? अहो असं काही नसतो. हे तोंड धुतलं नाही म्हणून ती पाण्याची विकेट पडणार नाहीये का? ती पडणारच आहे. तोंड धुतल्याचा काय फायदा आहे? गोरी तरी उशीर ना थोडीशी. थोडीशी गोरी उशीर. गोरी काय गोरी? 5 दिवसानंतर एकदा पाणी येतंय घरात इथे. ते पाणी संपलं तर काही तो धवन येणार आहे का पाणी भरायला? आई कसं वाटेल धवन आपल्या घरी पाणी भरतय? अरे मॅट्रिक काही बोलतं काय? हा अवकात आहे का तू? अरे कोण आहेत ते लोक? अरे आपल्या खेळानं लोकांच्या डोळ्यात आनंदाचं पाणी आणणारे लोक आहेत ते. नुसतं स्पर्शानं लोखंडाचं सोनं करणारे पारसमणी आहेत ते. पारसमणी ते पारसमणी. आणि मी? तू शनी आहे. आमच्या आयुष्यात लागलेला शनी आहे तू. आई बोलतो बा तुम्ही मला. बस अबे कोहली आला. कोहली कमान. कोहली कमान. अबे कोहलीची रोहित शर्माची जोडी एकदम अफलातून खतरनाक जोडी. आपल्यातून असणारच ना. आता जावई मेवना म्हणल्यावर असणारच. कोण जावई मेवना? रोहित आणि कोहली. ते अनुष्का शर्माचा भाऊ आहे ना रोहित शर्मा. हाय का प्रकाशराव घरी? काय झालं? विकेट पडली. तू निघितून पहिले निघितून विकेट पडली. तू आलं मला. होय बायकोनं वांग्याची खीर केली ते द्यायला आलं तुम्हाला. बापाने खाल्ली ती वांग्याची खीर कधी? हा तू आम्हाला विकेट पडली तिकडे. निघितून तू पहिले निघितून माझ्या घरात पाहिजे. तू निघ. मी बॅट फेकून मारे. निघितून पहिले. शेजाऱ्यांशी असं कोणी बोलतं का? तो वांग्याची खीर आणली. अक्काला काय त्याला वांग्याची खीर खाते कोणी? त्याच्यामुळे विकेट पडली ना माहिती. खेळा खेळा चांगला खेळा रे. यस चौका. काय खाल्लं बे? हरभरे खाल्ले. हा दे इथं इथं सगळे हरभरे इथं. कशाला? चौके मारला तो. चौके मारला. मी हरभरा खाल्ला की चौका मारतो तो. चौका. तो चौकार मारतो. पण तुम्ही हरभरे खाऊन किती षटकार मारत याचा अंदाज आहे का? बस अजून घरात किती हरभरे? सगळे हरभरे चालून ठेव. सगळं पाहिजे मला आज हरभरे. बाबा हो हरभरे खाऊन जर चौकार षटकार गेले असते तर ड्रिंक ब्रेक नसता झाला. हरभरा ब्रेक झाला असता. ड्रिंक्स आणि हरभरे एकत्र खाल्ले ना तर मी कोणाला क्लीन बोल्ड करू शकतो. लक्षात ठेव. हे क्लीन बोल्ड करणार आहेत. परवा कुत्र्याने यांचा रनआउट केला होता. हे दारात यायच्या आधी त्यांचा पाय धरला होता. कुत्र्याचा इंजन हे इंजन. मध्ये मध्ये बोलू नका. तुमच्या बोलण्यानं रन रेट कमी होऊन राहिला. लक्षात ठेवा. सगळे हरभरे ठेव. कमान बॉईज कमान कमान. बघितलं का? मी टीव्हीकडे बघितलं आणि त्यांनी 6 मारला. अगं बाई परत 6 मारला सेम बॉलरला. रिप्ले आहे ना तो. तेव्हाच बॉल रिपीट दाखवतो. त्याला रिप्ले म्हणतात. तोच बॉल असतो ना. तू पासून मध्ये मध्ये बोललो का तो बोला मला रन रेट कमी होऊन राहिला. लक्षात ठेव. नाही अजिबात पाहू नको टीव्हीकडे. किंवा पाहिलं ना विकेट जाते विकेट. अगं बाई तुम्हाला कसं कळलं? लग्नाआधी माझ्यामुळे विकेट जायची ती. नाही म्हणजे लग्नाआधी मी अशीच मॅच बघायची ना तर अशीच विकेट जायची. त्याला अपशकुनी थोबाड असं म्हणतात. काय म्हणला? नाही मी पुस्तक वाचत आहे ना बिरबलची कथा. त्याच्यात आहे का नाही राजा का नाही राजा आणि प्रधान का नाही राज्यात फिरायला जातात. ते पडलं उचल. पसारा करून ठेवतात घरात. काय म्हटलं बेटा तू? ते राजा आणि प्रधानाची इकडे इकडे काय म्हटलं बेटा? ते राजा आणि प्रधानाची गोष्टी. राजा आणि प्रधानची गोष्ट वाचून राहिला. त्याच्यापेक्षा अभ्यास कर ना. त्याच्यापेक्षा राजा प्रधान जर का वाचले ना तर तू दोन्ही प्यादे सुजून लक्षात ठेव. मध्ये मध्ये बोललो बरं रन रेट कमी होऊन राहिला. हा कमॉन बॉईज कमॉन प्लीज कमॉन. बाबा तुम्ही कॉपरेट करा मला. अभ्यास करू द्या. डिस्टर्ब का बरं करू? ते बस गेली विकेट. कोणतं पुस्तक उघडलं तुझ्या? इतिहास.
बंद कर इतिहास. सायन्स वाच. बाबा सायन्सचा पेपर झाला काल, उद्या इतिहासचा आहे. आज परत वाच ना मग, काय फरक पडणार. हे बघ, जोपर्यंत मॅच चालू आहे तोपर्यंत सायन्स वाच, मॅच बंद झाली का मग इतिहास वाच. ते काय नाही, मी इतिहास वाचतो. तुला कितीही काही वाचलं तरी काय फरक पडणार आहे. शेवटी 35% मार्क पडणार आहेत ना. अबे सायन्स वाच, देशाच्या कामी तरी येशील. मी ना हातावर गोंधून घेतो. मेरा बाप पागल आहे. पागलच होणार आहे मी, लक्षात ठेवा तुम्ही. आज जर का इंडिया हारलं ना तर एका रट्टे दिन बॅटीनं फोडून काढी ना. मध्ये मध्ये बोलू नका, रन रेट कमी होणार. नाही रनआउट होता वाचला, याचा पॉवर गेला वाटते. काय करता, येड लागलंय का तुम्हाला? तू बस, यार तो माझा शर्ट कुठे गेला. तो मी मागा मॅच बघायला बसलो होतो, तो शर्ट कुठे आहे. तो शर्ट दिसून नाही राहिला ना. तो शर्ट घातला तर इंडिया जिंकला होता. कुठे तो शर्ट. मी तो धुवून भांडीवालीने दिला. काही अक्कल आहे का, अक्कल आहे का तुला. तो शर्ट द्यायचा होता. अरे तो शर्ट घातला तर शेखर धवन सेंचुरी मारली होती ना. तिला माझं लकी शर्ट दिलं. काय अक्कल आहे का. आता भटाभटा विकेट पडलं तर काय करणार आहे. हे जिंकण्यासाठी आहे ना डोक्यात अंधश्रद्धा ठेवून गेम बघणं आहे ना मूर्खपणाचं लक्षण आहे. अहो हारणं आणि जिंकणं हा खेळाचा नियमच आहे. नाही मला माहिती आहे ना, आपल्या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटरला देव मानतात. मॅच जिंकली ना की त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात आणि मॅच हरली की त्यांना शिव्या शाप देतात. कशाला. अहो मॅच ना ही मनोरंजनासाठी बघायची असते, डोक्याला टेन्शन घेऊन बघायची नसते ती. आणि तुमच्या ह्या अशा लकी गोष्टींमुळे जर मॅच जिंकली तर त्या खेळाडूंच्या कौशल्याला मेहनतीचा काही उपयोग आहे का. ह्या अशी मॅच बघणं ना सोडून द्या. त्या खेळाडूंच्या मेहनतीला आणि कौशल्याला सलाम करा. समजलं का. समजलं. सॉरी, म्हणजे काय झालं, भावनेच्या भरात येऊन मी असं वागलो. आता नाही, आता परत असं नाही वागणार मी. पण एक गोष्ट सांगू, तू लय चांगलं बोलत होती यार, इतकी मस्त बोलत होती ना, असं ऐकावं वाटतं. बोल ना परत बोल. माझं बोलणं तुम्हाला आवडलं. नाही, तू असं बोलत होती की नाही तर रन रेट वाढत होता. 2 चौके लागले, 2 चौके. काय करावं बाई या माणसाचं. हो ऐका ना, हो मी काय सांगते ते काहीच कळलं नाही का तुम्हाला. तुम्ही जर असं वागत राहिले ना तर मी माहेर निघून जाईन ना. पहली बार कदमों का सही इस्तेमाल. असं नाही. क्या बात है, जोरदार टाळ्या. काय वाजवलं हे मध्येच येतात ना मग त्या म्युझिक मुळे. काय कशाला आले. एक मिनिट, मला जरा जग्गू दादांना थोडस विचारायचं होतं. काय दादा, ते मगाशी डब्बा दिला होता, आवडला का. अर्चना भाभी को बोलना थैंक यू, मैं खाया हो. एक नंबर था. वाइफ ना अर्चना मा, क्या मजा आहे. बस जग्गू दादा, बस. तुम्ही माझ्या बायकोचं नाव तुमच्या तोंडातून घेतलं, भरून पावलो मी. खरं सांगतो, भरून पावलो. बाकी आवडलं ना तुम्हाला ते सगळं. एकदम धमाल. हे काय पण काय दिलं, काय होतं त्यांनी, काय दिलं तुम्हाला. बटाटा हेच आणि भाकरी. क्या बात आहे, तुम्ही आणलं होतं. मी सगळं आणलं होतं. म्हणजे काय, नेहमी थोडस जरा त्यांच्यासोबत असतं आपलं. थँक्स अर्चना. थँक्यू जग्गू दादा. तुम्ही अर्चनाचं नाव तुमच्या तोंडातून घेतलं ना, बस आता तिच्यासाठी 2-3 वर्ष काहीच घ्यायची गरज नाही सर. एकदम खुश. बर जात आहे मग आता. एक महत्वाचं राहिलंय. काय विचार. सर, मी आता खाली बघितलंय तुमच्या गाडीमध्ये तुमच्या ड्रायव्हरनं आणलेलं तुमच्यासाठी 5 स्टारचं जे जेवण आणलं होतं ते तुमच्या गाडीत मी पाहून आलो सर. आता काय, आता तुम्ही तर जेवले तर ते तसं म्हणजे वायाच जाईल की नाही. तर मी घेऊन जाऊ का घरी. नाही काय, आज मी घरी सांगितलं होतं का मी 5 स्टारचं जेवण आणतो म्हणून. घेऊन जाऊ ना. थँक्यू जग्गू दादा. एक मिनिट. हॅलो अर्चना, आज मस्त मजा करू. नाही काय झालंय, आज जग्गू दादांना मी 5 स्टारची पार्टी दिली होती. त्यातलं जेवण उरलंय
तर ते घेऊन येणार आहे मी हा? हे का हा तुम्ही पार्टी दिली म्हणजे चला थँक्यू काय उगाच आपलं काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच धमाल आपण करणार आहोत, पण त्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. उद्या आहे लक्ष्मीपूजन, तेव्हा या दिवसाच्या आत्ताच मनापासून मी शुभेच्छा देतो आणि आत्तापुरतं थांबूयात. भेटूयात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.